नमस्कार मित्रांनो, आपलं सर्वांचं भूगोलाच्या या लेक्चरमध्ये मनपूर्वक स्वागत करतो. आपण प्राथमिक व्यवसाय नावाचं चौथं चॅप्टर बघितलं. आता आपण बघणार आहोत द्वितीय आर्थिक क्रिया. आपल्याला सर्वांना माहिती आहेच की मानव जीवन जगण्यासाठी विविध आर्थिक क्रिया करत असतो आणि या आर्थिक क्रिया प्राथमिक क्रिया, द्वितीय आर्थिक क्रिया, तृतीय आर्थिक क्रिया अशा वेगवेगळ्या नावांनी त्या ठिकाणी ओळखल्या जात असतात. आता आपल्याला 12वीच्या जॉग्राफीमध्ये 5वं चॅप्टर जे आहे ते द्वितीय आर्थिक क्रिया हे चॅप्टर आहे. खरं म्हणजे प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय मित्रांनो, की आपण निसर्गावरती आधारित असणारे जे व्यवसाय आहे, मग शेती असेल, मासेमारी असतील किंवा मग असे वेगवेगळे व्यवसाय असेल, त्याला आपण प्राथमिक व्यवसाय असं म्हणत असतो. खरं म्हणजे प्राथमिक व्यवसायाचं आणखी एक महत्वाचं काम म्हणजे जे द्वितीय व्यवसाय असतात त्यांना त्या ठिकाणी कच्च्या मालाचा पुरवठा करणं ही देखील महत्वाचं काम आहे. आता बघा, एखादी वस्तू असते, तिची जी उपयोगिता असते किंवा तिची जी किंमत असते ती प्राथमिक व्यवसायामध्ये कमी असते. मात्र बघा, द्वितीय व्यवसायामध्ये ज्यावेळेस ती वस्तू येते त्यावेळेस वस्तूचं मूल्य म्हणजे त्या वस्तूची किंमत देखील आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर शेतीमालापासून आपण एखादी वस्तू त्या ठिकाणी द्वितीय आर्थिक क्रियामध्ये बनवली तर त्या वस्तूचं मूल्य, त्या वस्तूची किंमत आपल्याला वाढलेली पाहायला मिळते. परिणामी त्याच्यावर प्रोसेसिंग खर्च होत असतो, इतर सारे खर्च त्याच्यामध्ये होत असतात, पॅकेजिंग होत असतं. म्हणजेच आपल्याला असं लक्षात येतं की द्वितीय आर्थिक क्रियेमध्ये वस्तूचं मूल्य वाढतं आणि तिची उपयोगिता देखील वाढते. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये तिचा थेट वापर मित्रांनो त्या ठिकाणी होत असतो. बघा, आता आपल्याला या चॅप्टर मध्ये काही महत्वाचे घटक आहे, ते घटक आपल्याला त्या ठिकाणी बघायचे आहे. याच्यामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे हे जे सर्व उद्योग आहे, हे जे सर्व द्वितीय उद्योग स्थापन झालेले आहे, ह्या उद्योगांच्या स्थान निश्चितीवरती परिणाम करणारे घटक कोणते आहेत. स्थान, ठीक आहे, उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करणारे घटक. तर मित्रांनो बघा, सर्वात महत्वाचा घटक आहे नैसर्गिक घटक. बघा, आता प्राथमिक व्यवसायाच्या संदर्भामध्ये आपण बघितलं की निसर्गावर अवलंबून असणारे व्यवसाय म्हणजे प्राथमिक व्यवसाय. तर इथं जे आहे तर उद्योगांच्या स्थानिकीकरणावरती बघा, कच्चा माल जो आहे तो देखील या द्वितीय व्यवसायांवरती मोठ्या प्रमाणात आपल्याला परिणाम करताना पाहायला मिळतो. हवामान कसं आहे त्या भागाचं, त्या भागामध्ये ह्या द्वितीय व्यवसायासाठी, उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यासाठीचा जो महत्वाचा घटक आहे तो म्हणजे पाणी पुरवठा त्या ठिकाणी कसा आहे. ऊर्जा संसाधन, बघा वीज, आज आपल्याला सर्वांना माहिती आहे की विजेशिवाय कुठलाही व्यवसाय होऊ शकत नाही. जमिनीची उपलब्धता, त्या व्यवसायाला लागणाऱ्या जमिनीची उपलब्धता अनुकूल आहे का, ती जमीन त्याला अनुकूल आहे का, हे देखील महत्वाचं आहे. ती जमीन किती प्रमाणात आहे. त्यानंतर बघा, हा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे. तुम्ही प्रोडक्ट बनवलं परंतु त्या प्रोडक्टची नेहाण करण्यासाठी तुम्हाला वाहतूक व्यवस्था लागणार आहे. तुम्हाला त्या ठिकाणी बाजारपेठेची उपलब्धता त्या ठिकाणी तुमच्या व्यवसायाच्या जवळ जर असेल तर त्या ठिकाणी नफ्याचं प्रमाण देखील मित्रांनो वाढणार आहे. उद्योग व्यवसाय सुरू करत असताना अत्यंत महत्वाचा मुद्दा तो म्हणजे भांडवल तुम्हाला उपलब्ध आहे का, जेवढं आवश्यक पाहिजे तेवढं, ते देखील अत्यंत महत्वाचं आहे. आता आपण जॉग्राफीमध्ये ज्या वेळेस आपण कामगारांचा विषय घेतो, मनुष्यबळाचा विषय घेतो, त्यावेळेस कुशल आणि अर्धकुशल कामगार असे दोन प्रकार मित्रांनो पडत असतात. तर कुशल मनुष्यबळाचा पुरवठा त्या ठिकाणी आर्थिक घटकांमध्ये येतो आणि हे सर्व घटक त्या ठिकाणी उद्योगाच्या स्थानिकीकरणावरती परिणाम करताना आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये तिसरा मुद्दा आहे राजकीय घटक. बघा, सरकारची विविध धोरणं असतात. काही सरकार हे उद्योग व्यवसायांना उत्तेजन देण्याचं काम सातत्यानं करत असतं, जेणेकरून आपल्या भागामध्ये मित्रांनो रोजगार त्या ठिकाणी वाढला पाहिजे. राजकीय घटकांमध्ये सरकारी धोरण येतं. विशेष आर्थिक क्षेत्र, बघा एखादा विशेष असा भाग असतो त्याला आपण विशेष आर्थिक कॉरिडॉर सुद्धा म्हणतो, की ज्या भागाचा सरकारला विकास घडून आणायचा असतो. मग अशा भागातील नागरिकांना, अशा भागातील उद्योजकांना अनुदानाच्या संदर्भात देखील प्रोत्साहन देण्याचं काम जे आहे ते सरकारी पातळीवरून होत आहे का, हे देखील अत्यंत महत्वाचे आहे. राजकीय स्थिरता, बघा मित्रांनो, एक सरकार किती काळ स्थिर आहे आणि त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय वाढीस लागण्यासाठी त्या सरकारचं जी नीती आहे, ठीक आहे, ती किती पोषक आहे यावर देखील राजकीय घटक त्या ठिकाणी मित्रांनो आपल्याला अवलंबून असल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे उद्योगांच्या स्थानावरती परिणाम करणारे हे तीन मुख्य घटक आहेत. नैसर्गिक घटक आहे, आर्थिक घटक आणि राजकीय घटक.
बघा त्याच्यानंतर आता उद्योगांचं वर्गीकरण आपल्याला त्याच्या कॅटेगरीच्या नुसार म्हणजेच त्या ठिकाणी त्याच्या गुणधर्मानुसार आपल्याला करता येतं. बघा आता आपल्याकडे काही जे उद्योग आहे ते कृषी आधारित उद्योग आहे. आपल्याकडं नगर जिल्हा असेल किंवा छत्रपती संभाजीनगर असेल या सगळ्या भागांमधून बीड वगैरे ऊस आपल्याकडे येत असतो. साखर असेल, सुती कापड उद्योग वगैरे हे कृषीच्या कॅटेगरीमध्ये येणारे उद्योग असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्यानंतर बघा सागरी उत्पादन, मासेमारी सारखा व्यवसाय आहे तो देखील सागरी उत्पादनाच्या संदर्भात आपल्याला येताना पाहायला मिळतो. त्यानंतर बघा वनांवरती कागद निर्मिती असेल, त्यानंतर लाकूड तोड असेल, हे व्यवसाय मोठ्या प्रमाणावरती केल्याचे आपल्याला पाहायला मिळतात, हे आपण बघितलं. त्यानंतर खनिजावर काही आधारित उद्योग असतात, पण लोह असेल, पोलाद असेल, सिमेंट असेल असे विविध उद्योग खनिज या कॅटेगरीमध्ये येताना आपल्याला मित्रांनो त्या ठिकाणी पाहायला मिळतात. याच्यानंतर आपल्याला पुढे देखील या द्वितीय आर्थिक चॅप्टर मध्ये काही अत्यंत महत्वाच्या मुद्द्यांची माहिती मित्रांनो घ्यायची आहे. बघा यामध्ये मित्रांनो भांडवल गुंतवणुकीवर आधारित देखील आपल्याला काही उद्योगांचं वर्गीकरण करावं लागतं. यामध्ये मोठे उद्योग असतात. आता हे प्रचंड मोठं भांडवल सामग्री याला लागत असते मित्रांनो. 10 कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक अशा उद्योगांना लागत असते. मध्यम स्वरूपाच्या उद्योगाबद्दल देखील ह्या चॅप्टर मध्ये भाष्य आहे. तर याच्यामध्ये 5 कोटीपेक्षा ही अमाऊंट जास्त असते, परंतु 10 कोटीपेक्षा कमी असे जे उद्योग असतात ते मध्यम उद्योग या कॅटेगरीमध्ये ओळखले जातात. त्यानंतर लघु उद्योग आहे, यामध्ये 25 लाखापेक्षा कमी भाग भांडवलाची गुंतवणूक त्या ठिकाणी लागत असते. आणि ज्याला आपण घरगुती उद्योग म्हणू शकतो, यामध्ये विणकर बांधव असतील, कुंभार असतील, याच्यामध्ये मानवी श्रमाचा जो वापर आहे तो मोठ्या प्रमाणात असतो. असे कुटीर उद्योग देखील या भांडवल गुंतवणुकीवर आधारित वर्गीकरणामध्ये येत असतात. त्यानंतर मित्रांनो महत्वाचं उद्योगांचे जे प्रकार आहेत ते मालकी हक्कानुसार देखील आपल्याला केल्याचे पाहायला मिळतात. याच्यामध्ये मग सार्वजनिक क्षेत्र असेल जिथं की केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल यांची मालकी असते किंवा दोघांची मिळून मालकी असते, अशा संदर्भातले उद्योग हे सार्वजनिक क्षेत्रातले उद्योग म्हणून ओळखले जातात. वैयक्तिकरित्या मालकी असते, त्याला आपण खाजगी किंवा वैयक्तिक स्तरावरील उद्योग देखील त्या ठिकाणी म्हणू शकतो. संयुक्त क्षेत्र असतं, यामध्ये व्यक्ती, 2 संस्था, खाजगी सरकारी संस्था या एकत्र येऊन त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय स्थापन करत असतात. आणि चौथा जो प्रकार आहे तो आहे सहकारी तत्वावरचा. आपल्याकडं अनेक साखर कारखाने असतील, दूध संघ असतील, ते या उद्योगाच्या श्रेणीमध्ये येताना मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात. हे बघा अमूल असेल, गटानं विशिष्ट गट एकत्र येऊन, सभासद एकत्र येऊन समान नफ्याच्या तत्वावरती हा उद्योग आपल्याला करत असल्याचं पाहायला मिळतात. सहकारी श्रेणीमधील उद्योग. बहुराष्ट्रीय उद्योग देखील आपल्याला सर्वांना माहिती आहे की याच्या नावातच आहे की अनेक देशामध्ये या उद्योगांचा विस्तार आपल्याला झालेला पाहायला मिळतो. मोठा टर्नओव्हर मित्रांनो ह्या उद्योगांचा असतो. आणि नोंदणी ज्या देशात आहे त्या ठिकाणी मुख्यालय जरी असलं तरी सुद्धा त्याचा विस्तार मात्र आपल्याला अनेक ठिकाणी असल्याचा आपल्याला मित्रांनो पाहायला मिळतो.